मी तुम्हाला तहानलेला कावळा गोष्ट सांगणार आहे. ऐकणार का तुम्ही सगळे? कावळा माहितीये का तुम्हाला? कावळा कावळा काय आहे रे? पक्षी. कावळा कसा करतो? असा कावळा करतो आहे की नाही? आणि तो आकाशात उंच भरारी मारत असतो आहे की नाही? कावळ्याला काय असतात? पंख असतात. काय असतात? त्याला खूप तहान लागली. काय लागली? मग तो कावळ्याच्या शोधामध्ये खूप पाणी शोधायला लांब रानात गेला. रानात फिरायला लागला आणि त्याला तहान लागली. पाणी तर कुठेच दिसेना. इकडं पाणी बघतो, तिकडं पाणी बघतो, इकडं बघतो, त्याला काही पाणी दिसेना गेलो. मग तो खूप म्हणायला लागलं त्याला, आता मला पाणी कुठे मिळणार? मग त्यांनी काय केलं? परत काव 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 परत परत लांब गेला रानामध्ये. मग त्या रानात त्याला एक झोपडी दिसली लांबून. त्याने पाहिली ती झोपडी, तुटलेली झोपडी होती. आणि मग त्याला वाटलं की हा, इथं पाणी असणार आहे, तेव्हा आता आपण इथं जाऊया असं कावळ्याला वाटलं. त्याला आनंद व्हायला लागला की आता मला पाणी मिळणार, इथं झोपडी आहे. मग तो काव 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 करत त्या झोपडी जवळ गेला आणि त्या तुटलेल्या झोपडीच्या समोर एक रांजण होत. लगेच पटकन उडत 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 त्या रांजणाच्या काठावर येऊन बसला कावळा. आणि त्याने असं डोकावून बघितलं रांजणामध्ये. तो रांजणात पाणी एकदम खाली होतो. त्याच्या चोचीला पाणीच येईना. आता काय करायचो विचारात पडला कावळा. मग कावळ्याला रांजणाच्या बाजूला खाली जमिनीवर खडे पडलेले दिसले. एवढे बारीक 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 खडे असे पडले होते. मग कावळ्याने काय केलं? त्याला एक आयडिया सुचली. मग त्याने चोचीमध्ये खडा घेतला. असा एक एक रांजणात टाकला. खडा घ्यायचा, रांजणात टाकायचा, खडा घ्यायचा, रांजणात टाकायचा. असे कावळ्याने काय केले? खूप खडे टाकले त्या रांजणामध्ये आणि खडे तळाला बसले रांजणाच्या एकदम खाली. जसे खडे खाली बसले तसं पाणी काय झालं? हळू 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 काठाला आलं रांजणाच्या. मग कावळ्याला खूप आनंद झाला आणि रांजणाच्या काठावर बसला कावळा. असं पाणी पोट भरून कावळा पिला पाणी. मग त्याला बरं वाटायला लागलं. मग आनंदाने कावळा काव 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 असं उडून गेला. कावळ्याला कोणाला लावली ती तहान? मग कावळा कुठे गेला? झोपडीच्या समोर कशात पाणी होतं? रांजणात. पाणी वर होतं का खाली होतं?